श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतात. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अडचणी असतात. तर त्यावर आपण काही उपाय शोधत असतो. तर असाच मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला उपयोगी ठरतील तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी. तर तुम्ही काय करायचं आहे, अमावास्येच्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर कणिक घ्या, कणकेचा गोळा करा. गोळा करता करता आपण देवाचे नामस्मरण करायचे आणि तो कणकेचा गोळा जवळच्या तलावात किंवा नदीत किंवा समुद्रात तुम्ही माशांना खाऊ घालायचे. याने तुमच्या अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतील. जर तुमचे कोणी शत्रू असतील, त्यांना तुम्हाला शांत करायचे असेल, तर तुम्ही काय करायचे, अमावास्येच्या रात्री एक तेल लावलेली पोळी घ्यायची आहे. ती काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. ती पोळी काळ्या कुत्र्याने खाऊन घेतली की तुमचे शत्रू हळूहळू शांत व्हायला सुरुवात होईल व नंतर ते शांत होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील किंवा तुम्हाला धनप्राप्तीचे योग बनत नसेल, तर तुम्ही काय करायचे, अमावास्येच्या रात्री 5 लाल फुले घ्यायचे आणि 5 जळते दिवे वाहत्या पाण्यात सोडायचे आहे. अशाने तुमचे धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतील किंवा तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत पुन्हा मिळतील. जर तुम्हाला कालसर्पदोष असेल, तर त्या व्यक्तीने अमावास्येच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवून शिवपूजन व हवन केले पाहिजे. अशाने तुमचा कालसर्पदोष निघून जाईल व तुमच्या अडचणी दूर होतील. आपल्याकडून कळत नकळत जर पाप घडले असेल, तर आपण काय करावे, अमावास्येच्या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर घालावी. काळ्या मुंग्यांनी ती साखर ग्रहण केल्यानंतर आपल्याला त्या पापांपासून मुक्ती मिळते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.